या मुख्य मंचावरती करावा। आदरणीय श्रीकांतदादा फाळके साहेब, खरं तर या स्पर्धेमध्ये श्रीकांतदादा फाळके साहेबांचा संघ देखील आपण पाहिला, या स्पर्धेमध्ये त्यांना परफॉर्म करताना देखील आपण पाहिलं, या स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक पटकावताना देखील आपण पाहिलं। अगदी मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा श्रीकांतदादा फाळके साहेब आपल्याला पाहायला मिळाला आणि हा शुभ सन्मान इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि अशा विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान असतं ते श्रीकांतदादा फाळके साहेब अध्यक्ष। तर मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना देखील विनंती करतो की आपणही मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर मी आनंद माने सरकार यांना देखील विनंती करतो की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। विजय शेठ खानावकर साहेब, यस, या ठिकाणी हनुमंतरावजी चौदार, हनुमंत चौदार यांना देखील विनंती की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। खरं तर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपण या ठिकाणी पाहिली। कळंबोलीतील असा क्रिकेट खेळणारा तरुण वर्ग ज्यानं कळंबोलीतील क्रिकेट सीझन संपल्यानंतर कळंबोलीच्या पलीकडे जाऊन रोहा, माणगाव, पेण, रायगड, अलिबाग आणि अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन रत्नागिरी या ठिकाणी तालुका लेवलचं क्रिकेट खेळणारा कळंबोली 11 संघ तयार केला आणि त्या संघातील काही खेळाडू ज्यांनी गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये 15+ म्हणजे 15 पेक्षाही जास्त टायटल कळंबोलीच्या नावावरती जिंकले असा तालुका लेवलचा संघ घेऊन खेळणाऱ्या या आमच्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून हा कळंबोली चषक 2025 चा दैदीप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहिला। 2 दिवसीय ही स्पर्धा आणि या स्पर्धांचा आता मात्र समारोप अंतिम पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती केला आणि तदनंतर मात्र आपण या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे काही क्षणातच वळतो आहोत। ज्यांचं शुभागमन या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय ते सन्माननीय आनंद माने अर्थातच माने सरकार यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत। तर पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, तर मी विराट पवार यांना देखील विनंती करतो, विराट पवार जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं। तर हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब। आणि यानंतर आनंद माने अर्थातच माने सरकार यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। खरं तर क्रिकेटसाठी गेली अनेक वर्ष सातत्यानं नेहमीच प्रयत्नशील असणारे, आज त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये जरूर दाखल झाला होता परंतु उपविजेते पदावरती त्यांना समाधान मानावं लागतंय, परंतु मेगा फायनल पर्यंत संघ आला याचा समाधान मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच पाहायला मिळते। जय मल्हार, स्मॅश, फोर्स फिटनेस अर्थातच आनंद माने, रोहितजी नांगरे पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर जगराज सिंग सांधू आणि तुषारदादा पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा जय मल्हार, स्मॅश, फोर्स फिटनेस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर या दरम्यान सन्माननीय मनोजी सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मनोजी सकपाळ साहेब युवा नेतृत्व तरडपगाव यांना विनंती करतो की आपणही मुख्य मंचावरती यावं। तर मनोजी सकपाळ साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या मुख्य मंचावरती। या ठिकाणी जर पाहिलं तर विशाजी सकपाळ साहेबांचे खंद नेतृत्व, खंद समर्थक आणि या ठिकाणी मनोजी सकपाळ साहेबांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती या, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल।
तर नक्कीच उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे तर अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं वळण्या अगोदर आपण सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळणार आहोत. कारण सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसातील सेमीफायनलमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होता तो पेंडिंग राहिला होता आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच रॉयल संघाचा गोलंदाज सुरेश मुडीम 2 षटकं 7 धावा आणि 4 फलंदाज बाद ही ज्याची कामगिरी राहिली. तर आमच्या मुख्य मंचावर उपस्थित तर मी आनंद माने सरकार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि हा वितरित करण्यासाठी मी निलेशजी देसले साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. निलेशजी देसले साहेब स्वतः एक माझे खेळाडू आहेत. याच मैदानावरती अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच तर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये आला तब्बल 22 धावा, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार, या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश खडके ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर मी आदरणीय श्रीकांतदादा फाळके साहेबांना देखील विनंती करतो की आपणही यापुढे मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच परेश खडके यांना मात्र आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल सलग 5व्यांदा संघ मेगा फायनल मध्ये आलाय आणि सलग 5व्यांदा या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. व्हॉट अ परफॉर्मर. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. तर सुरुवात आपण करूया सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच हिलवेल रिकव्हरी सेंटर यांच्या माध्यमातून डिस्काउंट कुपन वाउचर आणि आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तर मी हनुमंतरावजी पिसाळ साहेब, त्याचबरोबर विशालजी सकपाळ साहेब आणि सुभाषजी ढवळे साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला मात्र इथे सन्मानित करायचं आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वप्रथम ट्रॉफी आणि त्याचबरोबर हिलवेल दिनेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून दिला जाणारा डिस्काउंट कुपन वाउचर. तर मी पुन्हा एकदा विनंती करेल विशालजी सकपा साहेब, हनुमंतरावजी पिसाळ साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सुभाषजी ढवळे साहेब या तिन्ही मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचा गणेश आहिरे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धांच्या आयोजकांमध्ये देखील गणेश आहिरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 जण होते रेसमध्ये. पहा बरेचसे खेळाडू या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे गोलंदाजाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित तर
आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित अभिनंदन पनवेल महानगरपालिका माजी महिला बालकल्याण समिती सभापती मोनिकाताई महानवर साहेब मॅडम आणि महानवर साहेबांना मी विनंती करतो, प्रकाशजी महानवर साहेबांना, की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. अर्थातच हिलवेल यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट कुपन आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि दोनही सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे, ज्याने एकूण या स्पर्धेमध्ये 8 षटकं फेकली, 22 चेंडू निर्धाव फेकत 4 विकेट्स 2 वेळा ज्यानं आपल्या नावावरती केल्या. 5 विकेट हॉल एका वेळेला, एकूण 15 विकेट ज्या खेळाडूच्या नावावर राहिला आणि ज्याचा बेस्ट फिगर 27 धावा देताना 5 फलंदाज बाद करणे हा राहिला. 15 विकेटसह या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो अर्थातच रॉयल कळंबोली संघाचा सुरेश मुनीम ठरतोय या मैदानावरती पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराचा मानकरी. 8 षटकं, 22 चेंडू निर्धाव, तब्बल 15 विकेट्स आणि 5 विकेट हॉल, 1 विकेट हॅट्रिक, हे सर्व उपक्रम मात्र ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले गेले तर सुरेश मुनीम यांना मात्र या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात येते. 15 विकेट्स, या गोलंदाजाच्या आसपास कोणताही गोलंदाज नाहीये. तब्बल 15 विकेट्स यानं या स्पर्धेमध्ये आपल्या नावावर केल्यात. तर यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब, त्याचबरोबर भारतजी नारायणवर साहेब आणि आदरणीय दिनकरदा पोपेडा साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठीचं पारितोषिक अर्थातच हिलवेल रिकव्हरी सेंटर दिनेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून दिल्या जाणारा डिस्काउंट वाउचर आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आणि हे पारितोषिक मात्र जात आहे ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार, 6 चौकार, 2 नॉटआउट, तब्बल धावा आल्या धावफलकावरती 58. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय मिस्टर 360 अर्थातच रॉयल कळंबोली संघाचा अक्षय सरोदे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब, आदरणीय भारतजी नारायणवर साहेब आणि त्याचबरोबर डीजी कन्स्ट्रक्शन पोपेडाचे सर्व आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. आणि यानंतर मात्र नक्कीच अक्षय सरोदे मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स म्हणून देखील या मैदानावरती हा खेळाडू नेहमी चर्चेचा विषय ठरलाय. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चौकार षटकार लगावण्याची धमक आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 58 धावा करणारा अक्षय सरोदे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक वितरित करण्यासाठी तर चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकासाठी मी मयूरजी जानकर साहेब आणि नाता गोडसे साहेब तसेच विनोदजी फाळके साहेब मुंबई पोलीस या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. खरं तर एक वेगळी संकल्पना पहा, 4 संघ आपल्याला 2 दिवसांमध्ये सेमीफायनलची लढत खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या 5 स्पर्धा जर पाहिलं तर एका संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतं आणि या कारणास्तव अगदी ट्रॉफी जिंकण्यापासून केवळ 1 पाऊल दूर हा संघ राहतो आणि ह्या आयोजकांना ही गोष्ट हेरली. एक छोटीशी चर्चा झाली आणि त्याच्यातून रिझल्ट आला की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. काल हारणारा संघ आज या स्पर्धेचा 4र्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. अर्थातच संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 4र्थ क्रमांकाचा मानकरी. तर मी केतनजी असतील, किरणजी नागरगोजे असतील, त्याचबरोबर किरणजी डेंबरे असतील आणि त्याचबरोबर तेजसजी नारायणवर असतील, विनोदजी फड असतील आणि आमचे वैभव मोहिते असतील, या सर्वांना विनंती करतो की या
आपल्याला चतुर्थ क्रमांक, या वर्षीची पहिली ट्रॉफी, अगदी नववर्षाच्या सुरुवातीला ट्रॉफी जिंकण्याचं जे स्वप्न होतं हनुमंतरावजी चौदार साहेबांचं, ते स्वप्न मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर काल सेमीफायनलचा सामना गमावल्यानंतर थोडासा नाराज जरूर होते, परंतु या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा उत्साह येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच बळावलेला असेल. 3 नंबरला कोण आहे सांग. तर नक्कीच या ठिकाणी एकूणच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं ते आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब हॅलो किड्स यांचा देखील आपण या ठिकाणी जरूर विशेष उल्लेख करूया. खरं तर काही कामानिमित्त साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीयेत आणि एकूणच जर पाहिलं ना तर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांचं नेहमीच महत्वाचं आणि मोलाचं सहकार्य राहिलंय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक असो किंवा हॅलो किड्स असो, आणि एकूणच जर पाहिलं तर ही सर्व मुले तालुका लेवलचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु काल इतिहास रचला गेला. अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी 21 लाख रुपये रकमेची म्हणजे पारितोषिक असणारी स्पर्धा काल भिवंडी शहरामध्ये झाली आणि जिथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं द्वितीय क्रमांक पटकावत 6 लाख रुपयेचं पारितोषिक आपल्या नावावरती केलं आणि ज्या संघाचे पुरस्कर्ते होते ते आपल्या हॅलो किड्सचे सर्व आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सन्माननीय दीपक शेट्टी चव्हाण साहेब. खरं तर साहेब आज या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते, परंतु काही वैयक्तिक कारणास्तव आणि महत्वाच्या कामासाठी निघून गेल्यामुळे या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीयेत. तर साहेबांचं आपण या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करूयात आणि जाऊयात पुढील पारितोषिक तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी दिनकरजी पोपेडे साहेब आणि विजयजी खनावकर साहेबांना विनंती करतो की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी एकत्रितपणे वितरित करायचं. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो खऱ्या अर्थानं काळभैरव पोपेटा हा संघ, ज्या संघाने मात्र या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावला. खरं तर संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ राहिला. अनेक मोठमोठ्या संघांना नमवताना या संघानं मात्र सेमीफायनल पर्यंतची मजल मारली, परंतु सेमीफायनल मध्ये या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. आणखीन एक इतिहास आज कळंबोली क्रिकेट मध्ये घडला आणि तो म्हणजे तब्बल एका खेळाडूनं एका सामन्यामध्ये 92,000 रुपये जिंकण्याचा विक्रम केलाय आणि तो खेळाडू म्हणजे प्रणय पोपेटा, ज्यांच्या वडिलांच्या माध्यमातून त्यांना 42,000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर पोपेटा परिवार कळंबोली गाव यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांचा पारितोषिक म्हणजे एका सामन्यामध्ये तब्बल 92,000 रुपये जिंकण्याचा विक्रम देखील प्रणय पोपेटानं केला. तर दिनकर दादा पोपेटा आणि त्याचबरोबर विजय शेठ खानावकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र तृतीय क्रमांकाचा हा करंडक इथे वितरित केला जातोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र एक जबरदस्त संकल्पना, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देऊन सेमीफायनल मध्ये पराभवाला सामोरा जाणाऱ्या संघाला देखील या ठिकाणी गौरवान्वित केलं गेलं. तर यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करतो की सन्माननीय श्रीकांत दादा फाळके साहेब, हनुमंतरावजी पिसाळ साहेब, विशालजी सकपाळ साहेब आणि सुभाषजी ढवळे साहेब या चारही मान्यवरांना विनंती करतो की आपण द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये आणि त्याचबरोबर या कळंबोली 11 चषक 2025चा द्वितीय क्रमांकाचा करंडक आपण वितरित करायचंय. आणि त्याचबरोबर मी आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेबांना देखील विनंती करतो. अर्थात तुकाराम शेठ सरक साहेब, श्रीकांतजी फाळके साहेब, त्याचबरोबर हनुमंतरावजी पिसाळ साहेब, विशालजी सकपाळ साहेब आणि सुभाषजी ढवळे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण द्वितीय क्रमांक आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच जय बल्लार स्मॅश फोर्स फिटनेस ए हा संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं तर आनंद माने सरकार यांनी पुरस्कृत केलेला, त्याचबरोबर जगराज सिंग सांधू, त्याचबरोबर रोहितजी नंद्रे पाटील आणि तुषारदादा पाटील साहेब सातत्यानं या संघाला पुरस्कृत केलं जातं आणि
तर मी आनंद माने सरकारला यांना देखील विनंती करतो की आपण ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. यस, संघाचे पुरस्कर्ते आहेत, पॅकर आहेत आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं मला वाटतं वर्षाची सुरुवात आनंद माने सरकार यांच्या प्रयत्नांना यश आलंय आणि वर्षाची सुरुवात मात्र दमदार राहिली. पहिल्याच अटेम्प्टमध्ये अगदी नववर्षाच्या सुरुवातीला हा संघ आपल्याला मेगा फायनलमध्ये पाहायला मिळालाय आणि फक्त मेगा फायनलमध्ये नाहीये तर मोठमोठ्या संघांना नमवत हा संघ मात्र मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर हे अविस्मरणीय क्षण आणि हे अविस्मरणीय क्षण इथे मात्र तर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि कळंबोली 11 चषक 2025 चा उपविजेतापद. या ठिकाणी जयघोष एलकोट जय मल्हारचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय जो उपविजेता संघ ठरला. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज तर मी आदरणीय भारतजी नारायणवर साहेब आणि त्याचबरोबर तुषारदादा पाटील साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिका वीर आणि मालिका वीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण एकत्रितपणे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं. पहा एक असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 7 षटकार 4 चौकार 244 स्ट्राईक रेट 22 बेस्ट स्कोर आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 वेळा नाबाद राहताना ज्याच्या नावावरती आल्या तब्बल 71 धावा आणि तो खेळाडू ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर. मी पुन्हा एकदा भारतदादा नारायणवर साहेब आणि तुषारदादा पाटील साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर ज्याच्यासाठी हिलवेल रिकव्हरी सेंटर यांच्या माध्यमातून डिस्काउंट कुपन आणि त्याचबरोबर मालिकावीराची चमचमणारी ट्रॉफी या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू ज्याची फॅन फॉलोविंग ही सर्वाधिक मोठी आहे रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट अर्थातच परेश कडके ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी. तब्बल 71 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो खेळाडू मात्र ठरतोय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि परेश कडकेला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मॅन ऑफ द सिरीजची. आय थिंक लगातार दुसऱ्या आठवड्यामधली ही दुसरी ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची. मागच्या वेळेला स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी ठरला होता, यावेळेला मात्र ट्रॉफी आणि नक्कीच तर अभिनंदन आणि मान्यवरांना. आता आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती असेल की आपण एकत्रितपणे या आणि या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावणारा कारण जिथे आमचे मान्यवर आहेत त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे यायचंय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र वितरित करायचंय. या वर्षीचा कळंबोली 11 चषकाचा मानकरी ठरलाय अर्थातच कळंबोली क्रिकेटमध्ये ज्याचं अधिराज्य गेली अनेक वर्ष आपल्याला निश्चित या ठिकाणी निर्विवादपणे पाहायला मिळालाय तो किंग ऑफ द कॉलनी अर्थातच रॉयल कळंबोली संघ ठरलाय या स्पर्धेचा अजिंक्यपदाचा अर्थातच विजेतेपदाचा मानकरी. विजयाचा पंजा मात्र या ठिकाणी खोलला गेलाय आणि वर्षाची सुरुवात देखील दमदार राहिली आहे. एकूणच जर पाहिलं तर मात्र सर्व मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय हा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली जो ठरलाय. सर्व संघ टीममेट्स आपण या आणि अगदी या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर अजिंक्यपद सलग 5वी स्पर्धा आपल्या नावावरती करणारा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ जो ठरला या स्पर्धेचा
रक्कम 20,000 रुपये आणि मानाचा कळंबोली 11 चषक जो विजेता ठरलाय अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. थांबा, मी खेळाडूंना विनंती करतो की थोडंसं आमच्या मान्यवरांना जाण्यासाठी आपण रस्ता द्या.